दत्त जयंतीचे आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व. दत्तात्रेय हे त्रिगुणात्मक मानले जातात. त्यांच्यामध्ये ब्रह्मा निर्मिती, विष्णू पालन आणि शिव संहार या तिन्ही शक्ती सामावलेल्या आहेत. भक्तांना एकाच वेळी तिन्ही देवतांच्या उपासना करण्याचे फळ मिळावे या उद्देशानं हा अवतार झाला असे मानले जाते. पुराणातील कथेनुसार अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया यांच्या तपश्चर्येनं आणि सती अनुसूयेच्या पातिव्रत्याच्या परीक्षेनं प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला. अत्री आणि अनुसूया यांच्या पुत्राचे नाव दत्त आणि अत्रींचे पुत्र म्हणून आत्रेय असे मिळून दत्तात्रेय असे नाव पडले. भगवान दत्तात्रेय हे आदिगुरु मानले जातात. हिंदू धर्मात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दत्त जयंतीचा दिवस हा गुरुतत्वाच्या जागृतीचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेले नामस्मरण, जप आणि उपासना भक्ताला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाते. दत्त म्हणजे आपल्याला अर्पण केलेला किंवा दिलेला. ईश्वरानं स्वतःलाच जीवाला अर्पण केले आहे असा याचा भावार्थ आहे. जेव्हा साधक आपले सर्वस्व अहंकार कर्म इच्छा ईश्वराच्या चरणी अर्पण करतो तेव्हा त्याला दत्तकृपा प्राप्त होते. असे मानले जाते की दत्त जयंतीच्या दिवशी दत्तांची उपासना केल्यानं पितृदोष किंवा पूर्वजांच्या ऋणातून मुक्ती मिळते. दत्त हे स्मर्तृगामी आहेत, स्मरण करताच पावणारे. त्यामुळे संकटात सापडलेल्या भक्तांच्या हाकेला ते त्वरित धावून येतात. पापनाश आणि संकट निवारण. स्कंदपुराण, भागवत आणि गुरुचरित्रात सांगितले की दत्त जयंतीला उपवास, जागरण, गुरुचरित्र पारायण केल्यानं पूर्वजन्मांचं पाप नष्ट होतात. ग्रहदोष, पितृदोष, संतानदोष दूर होतात. संतान प्राप्ती आणि कुलवृद्धी. अत्री अनसूया यांनी कठोर तप केल्यावर दत्तप्रभूंचा अवतार झाला. म्हणून संतती नसलेल्या दाम्पत्यांसाठी दत्त जयंतीला संतानषष्ठी व्रत किंवा उपासना करणं फार प्रभावी मानले जाते. त्यामुळे दत्त जयंतीला गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचं पठण अवश्य करावे आणि दत्त मंदिरात जर शक्य असेल तर नक्की जाऊन यावे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. श्री गुरुदेव दत्त.